सुद्धा कार्यकर्ता म्हणून आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या आंदोलनाची धग वाढवणं, या आंदोलनाला मजबूत असा पाठिंबा देणं आणि त्या आशयाच्या गोष्टी आमच्या हातून करणं हे आमचं काम आहे. रविकांत भाऊ, काल पीक विम्याच्या संदर्भातलं आंदोलन होतं, मोर्चा होता. त्या मोर्चात सुद्धा मी आवाहन केलं की शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढणारा कुठलाही माणूस असू दे, मग तो कोणी असो, त्याचा पक्ष कोणी असू दे, आम्ही त्याच्या मागं आमच्या व्यथा मांडणारा माणूस म्हणून साथ दिली पाहिजे. आणि म्हणून आज गरज आहे. खरं तर आता MH28, MH31, MH35 असे पासिंग आले गजू भाऊ. नवे पोरं व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेटच्या सफरीवर आहेत. पण त्याच्या बाजूला येऊन सोशल मीडियाच्या लांब असणाऱ्या माणसांपर्यंत हे आंदोलन नेणं भाऊ, ही सध्या काळाची गरज आहे. कारण रीलवाले रीलमध्येच खुश होते, फेसबुकवाले पोस्टमध्ये खुश होते आणि व्हॉट्सअपवाले कमेंटमध्ये खुश होते. आता आम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन ज्याला ही व्यथा समजते, ज्याला ही जाणीव समजते, ती माणसं या लढाईत आणायकरता उतरावं लागणार आहे. आणि म्हणून आज घरी गेल्यानंतर किंवा आपल्या फोनवर व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून हा सगळ्यांना सांगावं लागणार आहे की एक सोन्यासारखं लेकरू शेतकऱ्याकरता लढणारं पोरग बुलढाण्यात उपोषणाला बसलंय, त्याच्या आंदोलनाला बळ देण्याकरता उद्यापासून जावं लागतं. ही भूमिका आम्हा सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून हे सगळं बोलत असताना कर्जमाफीची फसवी कर्जमाफी आम्हाला नकोय. सरसगट कर्जमाफी जर दिली तर आम्हालाही वाटेल की तुम्ही आमच्यासाठी काही केलं. छत्रपती शिवरायाचं आम्ही नाव घेतो, शेतकऱ्याचं नाव घेतल्याशिवाय तर पुढेच जात नाही. आमची बी फसगत अशी आहे रविभाऊ की 365 दिवसापैकी 364 दिवस आम्ही शेतकरी असतो. पण ज्या वेळेस आम्ही बॅलेटवर जातो मतदानाच्या दिवशी, त्यावेळेस आम्ही शेतकरी नसतो, आम्ही कुठल्या तरी नेत्याचे गुलाम असतो, आम्ही कुठल्या तरी जातीचे असतो, आम्ही कुठल्या तरी धर्माचे असतो, आम्ही कुठल्या तरी पक्षाचे असतो. आणि ते बटन दाबताना आम्ही शेतकरी असायला हवे असं मला वाटतं. आमच्या धोरणाच्या बाजूचा विचार करणाऱ्या माणसाचं बटन आम्ही दाबलं पाहिजे. आमच्याकरता लढणाऱ्या माणसाचं, आमच्या समस्या मांडणाऱ्या माणसाचं बटन आम्ही दाबलं पाहिजे. ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची सक्षमता आहे. आणि म्हणून हा विचार मजबूत झाला पाहिजे. रविकांत तुपकर हे लढणारं एक नाव आहे, हे एक लढणारं नाव आहे. आणि या नावाला अधिक मजबूत आणि बळकट करण्याची जबाबदारी तुमची, आमची सर्वांची आहे. आणि म्हणून या प्रसंगाच्या निमित्तानं भाऊ काल पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा केली. निव्वळ तोंडाला पाणी पुसण्याचा हा प्रकार आहे. पीक विमा भेटण्याची शक्यता 99.99% धुसर झाली रे भाऊ. आता तुम्ही शेवटची त्याच्यातली आशा आहात. आणि म्हणून हा पीक विम्याची रक्कम आपल्याला मिळवायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट, पीक विम्याच्या ऑनलाईन पद्धतीतले जे ट्रिगर आहेत भाऊ, ते ट्रिगर 2024ला जसे होते तसे 2026च्या खरीपात तरी ते ट्रिगर लागू झाले पाहिजे. ही सुद्धा मागणी आमच्या आंदोलनाच्या निमित्तानं आली पाहिजे. नाहीतर पुन्हा 26ला सुद्धा आम्हाला असंच आंदोलन पीक विम्यासाठी करावं लागेल. ते आंदोलन करण्याचं बळ आपल्या सर्वांना देतो. या आंदोलनाला मनापासून पाठिंबा देतो. आणि उद्यापासनं खऱ्या अर्थानं रविकांत भाऊचा हा लढा अत्यंत मजबूत आणि सक्षम झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय बळीराजा. यानंतर संघटनेचं प्रखर नेतृत्व आदरणीय टाले साहेब व त्यांची टीम या ठिकाणी आंदोलनाला भेट देण्यासाठी, संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी व आंदोलन पूर्ण कसं होईल, या आंदोलनाला न्याय कसा मिळेल यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे मी संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, रवी भाऊच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आदरणीय टाले साहेब व त्यांची संपूर्ण टीम, तसेच या ठिकाणी ऍडव्होकेट गोपाल रायपुरे साहेब मलकापूर यांचाही पाठिंबा आहे. कृषी मित्र संघटना बुलढाणा अध्यक्ष विकास डांगे साहेब यांचा या ठिकाणी पाठिंबा आलेला आहे. पिंपरी आंधळे तालुका सिंदखेड राजा या गावाचा या ठिकाणी भरगच्च असा पाठिंबा आहे. तसेच खामगाव येथील संपूर्ण शेतकऱ्यांचा या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. गांगलगाव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या गावच्या संपूर्ण शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा दाखवला आहे. हिवरखेड पूर्णा तालुका सिंदखेड राजा येथील शेतकऱ्यांनी संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. तसेच किनगाव राजा येथील शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलनाला बरगच्च असा पाठिंबा दर्शवला आहे. संपूर्ण राज्यातून, गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून या ठिकाणी शेतकरी या येऊन आपला पाठिंबा दर्शवत आहे. नक्कीच जे अगोदर बसलेली मंडळी आहे त्यांना एक विनंती आहे, नवीन मंडळीला आपण बसण्यासाठी जागा द्यायची आहे. थोडा वेळ आपण खाली झालं तरी
जलम तालुका शेगाव येथील संपूर्ण शेतकऱ्याची टीम या ठिकाणी काही आले तर काही रस्त्याने येत आहेत. आदरणीय टाले साहेब, आमचे मित्र अरविंद दांदडे साहेब व मेहकर वरून आलेल्या संपूर्ण शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना माझी एक विनंती आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी सावलीत येऊन असं नसतं व्हायचं आहे. आपल्याला आपला जो हा संघर्ष आहे हा किती वेळपर्यंत चालता येईल सांगता येत नाही. त्यामुळे आपण रवी भाऊ सोबत आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. नक्कीच या सरकारचं जे धोरण आहे ते धोरण अशा प्रकारचं आहे, उनकी मुस्कुराहट पर हम होश गवा बेटे, उनकी मुस्कुराहट पे हम होश गवा बेटे, हम होश में आने वाले थे और वो फिर मुस्कुरा बेटे. नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्याचा आश्वासन मिळते आणि शेतकरी परत काही काम हाती घेतलं किंवा काही आपण मागण्या केल्या तर थोडं काहीतरी चॉकलेट देऊन नक्कीच परत आपल्या या ठिकाणी शेतकऱ्याचं आंदोलन दडपण्याचा सरकार नेहमीच प्रयत्न करत असते. परंतु आपल्याला माहिती आहे आंदोलनाची बुलंद तलवार आदरणीय रवी भाऊ हे त्यामधून नाहीत, ते शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत नक्कीच थांबणार नाही अशी सर्व संपूर्ण शेतकऱ्यांना खात्री आहे आणि त्याच अनुषंगाने आपण रवी भाऊंना पाठिंबा द्यायचा आहे. तसेच नवीन तालुक्यातून जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रभरातून काही मंडळी येत आहे. त्यांनी आल्यानंतर आपल्या नावाचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे, आपल्या गावाचा उल्लेख करायचा आहे, आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा उल्लेख करायचा आहे. तसेच इतर जिल्ह्यातूनही कोणी आले असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या या ठिकाणी पाठिंबा दर्शवायचा. अजून आपल्याला बऱ्याचशा मंडळीचे शेतकऱ्याचे मनोगत भावना आहेत, त्या भावना अनावर होत आहे आणि त्या भावनांना या ठिकाणी शेतकरी त्यांचा उलगडा करत आहे. त्यामुळे बाजूला तालुक्यातून जिल्ह्यातून जी कोणी मंडळी येत आहे त्यांनी लवकरात लवकर आपला पाठिंबा दर्शवायचा आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्ते सौरभ काळेसाहेब हे या ठिकाणी आले आहेत. त्यांनी थोडक्या शब्दात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. शेतकऱ्याच्या व्यथा आपल्या ज्या पद्धतीने त्यांना मांडता येईल त्या मांडायच्या आहे, फक्त कमी शब्दात. खरं तर आदरणीय दादांच्या या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. खरं तर सगळ्यांनी घोषणा करायची आहे, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. आपल्या सगळ्यांचा आवाज त्या मंत्रालयापर्यंत गेला पाहिजे, त्या सरकारला समजलं पाहिजे की बुलढाण्यामध्ये बुलढाण्याचा ढाण्यावाहक, शेतकऱ्यांचा ढाण्यावाहक
रविकांत तुपकर उपोषण करतोय, शेतकऱ्याच्या हक्कासाठी उपोषण करतोय. अरे त्यांच्यापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की केंद्र शासनाकडून हा कायदा पारित होत नाही. त्या केंद्र सरकारला मला सांगायचंय, इथल्या व्यवस्थेला मला सांगायचंय की सरकार मायबाप जुन्या स्थापनेला नव्या स्थापनेची चिपली लावणारी आपली आईच बघा असते किती साधी. मी लहानपणी चहा विकला असं सांगून लाखोंचा कोट नेसतात मोदी. त्या मोदींना मला सांगायचंय, अरे कुठला चहावाला लाखोंचा कोट नेसतो का? कुठला चहावाला लाखोंचा कोट नेसतो का? अरे विकला असेल मोदी चहा तुम्ही, मग काय देश विकायचा असतो का? विकला असेल मोदी चहा तुम्ही, मग काय देश विकायचा असतो का? अरे हा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. इथल्या सरकारला मला सांगायचंय, इथल्या व्यवस्थेला मला सांगायचंय, कृषीप्रधान म्हणजे हा देश कृषीवर चालतो, शेतकऱ्यावर चालतो. पण शेतकऱ्यांना जर या देशामध्ये हक्कासाठी आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर लाचार इथल्या सरकारवरती, इथल्या सरकारचा मी जाहीर निषेध करतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाहीये, कुठल्या नेत्याचा मी समर्थक नाहीये. मी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोशल मीडिया थ्रू इथल्या व्यवस्थेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न व्यवस्थेसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्याचा फक्त माझा एकच प्रयत्न आहे. काही वर्षापूर्वी 2019 मध्ये आमच्या गावाकडे भरपूर पाऊस झाला. मी जालन्याचा आहे. इतका पाऊस झाला माझी 1 एकरची मोसंबीची बाग वाहून गेली. अक्षरशः माझे आई वडील डासाचा रडत होते. 2 दिवस ते सारखं रडत होते. इथल्या व्यवस्थेकडे जात होते, आम्हाला काहीतरी मदत करायला सांगत होते, रडत होते. त्यावेळेस तर त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख, त्यांच्या डोळ्यातलं दुःख, त्यांच्या डोळ्यातलं अश्रू मला सांगत होते की सौरभ तुला लढायचंय, शेतकऱ्यांसाठी लढायचंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी विचार केला की मी त्यांच्या असं थांबू शकत नाहीये, पण येणाऱ्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आसू येणार आहे तो आसू थांबण्याचा प्रयत्न 100% आम्ही करणार आहे. सगळ्यात महत्वाचं आदरणीय दादांच्या या उपोषणामध्ये सर्वांचा पाठिंबा आहे. म्हणणं आहे की आम्ही 2019 ला कर्जमाफी, पण सरकार अगोदर मला तुमचे एसी बंगले सगळ्यात महत्वाचं त्यांनी दिले. खरं तर त्यांनी असं कायदा काढला की बाबा आम्ही कर्जमाफी करू, पण ज्या लाभ भेटला नाहीये त्या शेतकरी होणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर पण वेळेच्या आणि शेतकरी पुत्र आहे त्याची या ठिकाणी जाहीर पाठिंबा या मिळालाय. तसेच निलेश हे व्यथा आपलं मनोगत व्यक्त करतील विनंती करतो. शेतकऱ्यांचे नेते आदरणीय अत्यंत फसवी, अत्यंत
राज्याच्या मुख्यमंत्री माफीची घोषणा केली आहे. भावांनो, ची समिती होती, खऱ्या अर्थानं म्हणजे खऱ्या अर्थानं तो हा भारतातला आहे की पर खऱ्या अर्थानं त्याला काय करते आपल्या शेतकऱ्या नाही. त्यानं ज्या प्रकारे या कर्जमाफीमध्ये हे टाकल्या अटी, त्याचप्रमाणे मला तर असं वाटते की तो का टाटा तो का अशा दुसरा सरकारला सुद्धा की राज्य सरकार तुम काय करा, काय जो अहवाल पाठवायचा शेतकऱ्याच्या नेत्याच्या जर तर या जिल्ह्यात आणि जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाला तर हे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक महाराष्ट्र एक विकान भाऊ शेतकऱ्या भाऊ आंदोलनात शहीद भगत पाहून होते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर